काय दिलंय? The temperature of liquid falls from 365K to 359K in 3 minutes. A time during which temperature of this liquid falls from 342K to 330K. Room temperature 296. काय अवघड नाही प्रॉब्लेम. दिस इज नथिंग. पहिली केस मध्ये काय दिलंय बघा. इनिशियल टेम्परेचर, फायनल टेम्परेचर अँड टाइम दिलंय. सराउंडिंगचं टेम्परेचर दिले, काहीच विचारलेलं नाही. बरोबर. बट सेकंड केस मध्ये काय दिलंय, विचारलंय. सेकंड केस मध्ये इनिशियल टेम्परेचर दिलाय, फायनल टेम्परेचर दिलाय आणि सराउंडिंग टेम्परेचर तर एकच राहणार. आपलं काय फाईंड, टाइम. मग पहिल्यांदा युझिंग फर्स्ट डेटा काय फाईंड करणार. आज झाला एक प्रॉब्लेम. पहिल्यांदा कॉन्स्टंट फाईंड करायला पाहिजे. झालं म्हणजे हा आता एक्सप्लेनेशन झालंय. काय आता डेटा व्यवस्थित लिहायचा. इनिशियल टी पहिली केस नंबर 1. हा इनिशियल किती आहे, इनिशियल 365 बरोबर. ओके. फायनल किती आहे, हाऊ मच फायनल 359 के. हा टाइम किती आहे 3 मिनिट्स. टेम्परेचर ऑफ सराउंडिंग 290. एवढं लिहायची गरज नसते. तुम्ही एक्झाम मध्ये असलं काय लिहायचं नाही. हे आता करण्यासाठी आलोय फक्त मी. हा म्हणजे अननोन सी. मग न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग काय, dt बाय टी रेट ऑफ फॉल सी टी एव्हरेज मायनस टी नॉट. सी फाइंड करा आणि मला सांगा. सी ज्यांचं पहिलं येईल त्यांनी सी सांगा. आता डीटी बाय डीटी कसं लिहायचं श्रद्धा, हे असं डीटी बाय डीटीचा फॉर्म्युला लिहायच नाही. इनिशियल जास्त आहे ना ते पहिल्यांदा 365 मायनस 359. डीटी में चेंज किती टाइम मध्ये 3. तुम्ही इथं एक्झाम मध्ये ही स्टेप डायरेक्ट नाही लागते. इज इक्वल टू सी. ऍव्हरेज काय करणार, ह्या दोघांचं ऍडिशन करणार. ह्या दोघांचं काय होणार, ऍडिशन डिवाइड बाय 2 ऍव्हरेज साठी मायनस 296. इज इट क्लिअर. आता मला सांगा 365 मायनस 59 किती येणार सही, 6 बाय 3 इज इक्वल टू सी. हा याचा ऍव्हरेज किती येईल 365 प्लस 359 बाय 2 प्लस 365 प्लस 359 बाय 2. याचा ऍव्हरेज आपण काढू शकतो. आता किती येणार 362 येणार ना नक्की. 362 मायनस 296 किती आलं, इट इज अ 2. हा डिफरन्स किती आला 362 66. व्हेरी नाईस. आणि त्यामुळे 2 बाय 66 सी म्हणजे 1 बाय 30. कळलं, गॉट इट. असे प्रॉब्लेम फार सोपे आहेत. फक्त तुम्हाला अंडरस्टँड प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. आता मला सांगा तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे सेकंड केस मध्ये इनिशियल टेम्परेचर किती आहे, ह्याचं फायनल घ्यायचं काय नाही. वेगळीच केस आहे ही. इनिशियल 342 आहे, फायनल 330. आणि आपल्याला फाईंड करायचं काय टाइम. सो इनिशियल आहे
टी नॉट सराउंडिंग सेम घ्यायचं. हा, टी इनिशियल 342 आहे. फायनल how much final? It is a 396, नाही 438. In how much time? फाइंड करायचंय. सराउंडिंग तर तेच आहे. किती आहे? सराउंडिंग कधी चेंज होत नाही. 96. बरोबर. मग इथं मी डायरेक्ट असं तुम्ही लक्ष द्या. हे मयुरेश कुठं आलायस? ली. फॉर्म्युला पाठ व्हावा म्हणून मी हे लिहा असं म्हणतोय. तर मयुरेशला प्रॉब्लेम का आला? आता मी काय मग 1 मिनिट जरा बोर्ड हे तुम्ही लिहूच नका एक्झाम मध्ये, बघायला पाहिजे व्यवस्थित. इथनं डायरेक्ट चेंज ग्रेटर मायनस स्मॉलर इन हाऊ मच टाइम फाइंड करायचं. सी 1/30 ऍव्हरेज ऍडिशन बाय मायनस सराउंडिंग 296. सांगा 342 मायनस 338 किती येणार? 342 मायनस 338 8 बरं 4 ना. 4/t इज राईट. कोण चेक करते काय? 1/33. आता 342 आणि 338 चा ऍव्हरेज काय येणार? 340 बरोबर. मायनस 296 बरोबर. सो 4/t is equal to 1/33 into what? 44 बरोबर. मग टी काय येणार बघा. ह्या 4 ला 33 न मल्टिप्लाय होणार आणि 44 न काय होणार? डिवाइड होणार आणि ह्या साईडला टी गेट मल्टिप्लाय. ऑब्विसली तुम्हाला काय यूज करायला पाहिजे? 4 1 11 11 मग टी किती आलं? 3 minutes. T is 3 minutes. Understood? Is it clear? This problem लक्षात आला मयुरेश?